हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या शनिवार 15 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये आलोकने आपला खरा रंग दाखवलाय. आलोक प्राजक्तावर खूप चिडला, ते सुद्धा वैद्यबुवा आणि भाग्याच्या समोर. प्राजक्ता, तू जाणून बुजून असं करतेस. आणि मग त्यानंतर त्याने चक्क वैद्यबुवांचं सगळं जे हॉस्पिटल होतं, त्यांचा दवाखाना होता, तो तोडून फोडून टाकला. सगळे औषधं फेकून दिले, खुर्ची टेबल सगळं मोडलं आणि सगळ्यांसमोर जोरात ओरडला, आय हेट यू प्राजक्ता. आणि आलोकचा हा रुद्रावतार पाहून वैद्यबुवा आणि भाग्याला जबर धक्का बसलाय. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सूर्यवंशी कुटुंब वैद्य कुटुंबाच्या घरी पोहोचतं आणि हे दोन्ही कुटुंब एकमेकांसमोर उभे असतात. दोघेही एकमेकांना नमस्कार करतात. सुलक्षणा, वैद्यबुवा सगळे एकमेकांना नमस्कार करतात आणि मग सुलक्षणा आपल्या संपूर्ण कुटुंबाची ओळख वैद्यबुवांना करून देते. सगळ्यात आधी अंबिकाची ओळख करून देते आणि मग त्यानंतर अंबिकाचा नवरा म्हणजेच सुलक्षणाचा दीर सत्येंची ओळख करून देते. वैद्यबुवा, चारू त्यांना नमस्कार करतात. त्यानंतर सुलक्षणा श्रेयसची ओळख करून देते की हा अंबिका आणि सत्येंचा मुलगा आहे. ही प्रीती आहे. ही प्रीती आमच्या श्रेयसची बायको आहे. आणि प्रीतीला पाहताच तृप्ती विचार करते, प्रीती? या प्रीतीला तर कोठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय, पण कोठे पाहिलंय हे आठवत नाहीये. हाच विचार तृप्ती करत असते. आणि मग सगुणाची ओळख सुलक्षणा करून देते आणि सगळ्यात शेवटी आलोकची ओळख करून देते. हा आलोक आहे माझा मोठा मुलगा. आलोकला पाहून सगळे खूप खुश होतात. आलोक छान, देखणा, रुबाबदार दिसत असतो, त्यामुळे वैद्य कुटुंबाला आनंद होतो. आणि मग वैद्यबुवा स्वतःच्या कुटुंबाची ओळख करून देतात. नमस्कार, मी चंद्रशेखर वैद्य. लगेच आलोक म्हणतो, चंद्रशेखर वैद्य म्हणजे वैद्यबुवा ना? मी तुमच्याबद्दल खूप काही ऐकलंय. हे ऐकून वैद्यबुवा आणि संपूर्ण वैद्य कुटुंबाला खूप आनंद होतो. आलोक त्यांना नमस्कार करतो. मग वैद्यबुवा माझी बायको म्हणून चारुलताची ओळख करून देतात. मग कौस्तुभची ओळख करून देतात. मग सासूबाईंची ओळख करून देतात आणि सगळ्यात शेवटी तृप्तीची ओळख करून देतात. आणि तृप्तीला काही गप्प बसवलं जात नाही. तृप्ती म्हणते, आम्ही तुमची खूप वाट पाहत होतो. कसं वाटलं डेकोरेशन? आमच्या ऐपतीप्रमाणे केलंय. गोड मानून घ्या बरं. चारुलता आणि वैद्यबुवांना खूप राग येतो, पण तृप्तीची अखंड बडबड सुरूच असते. आणि वैद्यबुवा म्हणतात, सुलक्षणा मॅडम, इंद्रजित राव नाही आलेत का? इंद्रजित हा आलोकचा बाप आहे, सुलक्षणाचा नवरा आहे. सुलक्षणा सांगते, नाही, ते कामानिमित्त दुबईला असतात ना, त्यामुळे नाही आले. आणि माझा छोटा मुलगा आरव हा सुद्धा कामानिमित्त कालच बाहेर गेलाय, तो सुद्धा नाही आला. परंतु लग्नाच्या वेळेस ते नक्की येतील, तुम्ही काळजी करू नका. वैद्यबुवा एक चांदीचा सिक्का देतात आणि म्हणतात, हे इंद्रजित रावांसाठी. सुलक्षणा विचारते, हे कशासाठी? वैद्यबुवा म्हणतात, मान असतो तो, प्लीज तुम्ही स्वीकारा. सुलक्षणा याचा स्वीकार करते. वैद्यबुवा म्हणतात, सुलक्षणा मॅम, खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझ्या विनंतीचा आदर केला आणि हा कार्यक्रम येथे ठेवायचं ठरवलं. हे ऐकून आलोकला धक्काच बसतो की सुलक्षणाने का स्वीकार केला आणि हे कशाबद्दल बोलताय? सुलक्षणा म्हणते, आता आपलं नातं जमतंय तर मग तेवढं तर करावंच लागणार आहे ना, आणि सगळं काही ठीक होईल. वैद्यबुवा, सुलक्षणा, घरातील सगळेजण खूप खुश असतात. आलोकला शंका येत असते, पण तेवढ्यात भाग्या तेथे येते आणि आलोकला म्हणते, हॅलो. आणि आलोकसुद्धा खूप प्रेमाने विचारतो, कशा आहात? भाग्या सांगते, मी ठीक आहे, तुम्ही कसे आहात? पण आलोक काही बोलणार त्या आधीच तृप्ती म्हणते, काय भाग्या, काय विचारतीये, कसे आहात? ते चांगलेच असणार ना. आणि आज तर खूप चांगले असणार, कारण आज त्यांचा. आणि तृप्ती साखरपुडा हा शब्द बोलणार इतक्यात लगेच तिचा शब्द सुलक्षणा कापते आणि म्हणते, वैद्यबुवा आतमध्ये नाही बोलणार का? वैद्यबुवा म्हणतात, अरे हो, इथेच आपण गप्पा मारत बसलो, या ना, या सगळे आतमध्ये या. आणि मग सगळेजण आतमध्ये येतात. आलोक, सुलक्षणा, त्यानंतर अंबिका एकत्र बसतात. प्रीती बसते, सत्येन बसतो. बिचारा श्रेयस मात्र उभाच राहतो. आणि तेवढ्यात कौस्तुभ हा बेडरूममधून एक फुलांचा बुके घेऊन येतो आणि म्हणतो, बाबा, हा फुलांचा बुके तर द्यायचाच राहिला. सुलक्षणा आणि अंबिकाची नजर ह्या बुकेवर पडते. लाल गुलाबाची फुलं पाहून या दोघी खूप घाबरतात.
जर आलोकला ही फुलं दिसली तर आलोक बैलासारखा उधळणार आणि मग धिंगाणा घालणार हे या दोघींना कळतं. सुलक्षणा लगेच अंबिकाला इशारा करते. अंबिका ही कौस्तुभ आणि वैद्यबुवांजवळ जाते. कौस्तुभ म्हणतो, तुम्ही आलात ना तेव्हाच ही फुलं द्यायची होती, पण राहून गेली. मी देतो सुलक्षणा मॅमला. अंबिका म्हणते, नाही, आमच्या इथे ना देवीला ही लाल रंगाची गुलाबाची फुलं आम्ही नाही वाहत, त्यामुळे शुभकार्यात आम्ही त्याचा वापर नाही करत. आणि थांबा असं म्हणून अंबिका श्रेयसला हाक मारते, पण श्रेयस कसला तरी विचार करत असतो, ओ देत नाही. मग सुलक्षणा त्याला हाक मारते आणि पुढे जायला सांगते. आणि अंबिका श्रेयसला म्हणते, ही फुलं आत्ताच्या आत्ता गाडीमध्ये ठेवू नये. श्रेयस ही फुलं असं बाजूला लपवतो. सगुणा जाणून बुजून आलोकच्या समोर येते, त्यामुळे आलोकला ही फुलं काही दिसत नाही आणि श्रेयस हा फुलांचा बुके घेऊन बाहेर निघून जातो. मग वैद्यबुवा सर्वांना म्हणतात, तुम्ही आमच्या घरी आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आमचं घर तसं छोटं आहे, तुम्हाला काही त्रास होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ. तर आलोक म्हणतो, नाही नाही, मी काही इथे पहिल्यांदा आलेलो नाही आहे, मी याच्या आधीसुद्धा इथे येऊन गेलो आहे. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि आजी विचारते, अरे वा, तुम्ही आमच्या घरी आला आणि आम्हाला कळलंच नाही, असं कसं झालं? वैद्यबुवा म्हणतात, हो ना, मलासुद्धा माहिती नाही आहे तुम्ही येथे आधी येऊन गेलाय. आणि मग आलोक सांगतो, कदाचित त्या दिवशी भाग्यश्रीची मेहंदी होती आणि तिचं वॉलेट आरवला सापडलं होतं, म्हणून आम्ही येथे आलो होतो आणि मी बाहेरच थांबलो होतो. भाग्या म्हणते, हो का, म्हणूनच आपली भेट झाली नाही. लग्नाच्या गडबडीत किती लोक भेटतात कळतच नाही, पण आज स्पेशल दिवशी आपली स्पेशल भेट झाली आहे, हो की नाही? आलोक हा विचार करतो, स्पेशल भेट? आणि तो विचारतो, स्पेशल भेट म्हणजे? घरातील सगळे खूप घाबरतात की आता भाग्या बोलेल, आलोकला कळेल. आणि भाग्यश्री म्हणते, अहो स्पेशल भेट म्हणजे आज तुमचा, तेवढ्या सुलक्षणा परत मध्ये बोलते, अरे आलोक, स्पेशल भेट म्हणजे आज स्पेशल दिवस आहे ना, स्पेशल दिवशी स्पेशल भेट, एवढं सोपं आहे सगळं. आणि तेवढ्यात आलोक विचारतो, हो का, ठीक आहे, पूजा कुठे? म्हणजे आलोकला असं विचारायचं असतं की त्याला सांगून आणलं नाही ते की वैद्यभवांच्या घरी पूजा आहे, म्हणून तो विचारतो, पूजा कुठे? तेवढ्यात तृप्ती विचारते, पूजा? कोण पूजा? येथे कोण पूजा बिजा राहत नाही बरं का. सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो की ही तृप्ती काय बोलतीये, आलोक काय बोलतोय, कशाला कशाचा काही ताळमेळ लागत नाहीये. तेवढ्यात अंबिका म्हणते, अगं पूजा कुठे म्हणजे पूजा मांडायची ना, त्या पूजेबद्दल विचारतोय तो. तृप्ती म्हणते, अय्या हो का, नाहीतर मी म्हटले पूजा. अहो असं विचारा ना, प्राजक्ता कुठे? मला असं वाटलं प्राजक्तालाच पूजा म्हणताय की काय तुम्ही. आणि मग ही तृप्ती बाहेरून हॉलमधूनच जोर जोरात आवाज देऊ लागते प्राजक्ताला, प्राजक्ता, ए प्राजक्ता, लवकर बाहेर ये. आणि तिच्या या ओरडण्याचा आलोकला खूप त्रास होतो. आलोक सोडा, अंबिका, सुलक्षणा, सत्येन सगळ्यांना त्रास होतो, परंतु ही तृप्ती जोर जोरात प्राजक्ताला आवाज देतच असते. आलोकला हे बिलकुल सहन होत नाही आणि मग आलोक चिडून म्हणतो, तुम्ही एवढ्या जोरात का ओरडताय? तुम्हाला हळू आवाजात बोलता येत नाही का? आवाज कमी केला तर थोडं बरं होईल. सगळे खूप घाबरतात की आलोक एवढा का चिडला आहे. आणि तृप्ती म्हणते, अच्छा होय, अहो आमच्या इथे सगळे असंच मोठ्याने बोलतात, होईल तुम्हाला हळूहळू सवय. सवय नाही आहे ना. पण आलोक चिडून म्हणतो, थोडे मॅनर्स ठेवले तर बरे होतील आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घशाला आराम द्या आणि आमच्या कानाला आराम द्या, हळू आवाजात बोला. सगळ्यांना हे पटतं. आजी म्हणते, एकदम बरोबर आहे. त्यामुळे तृप्ती खूप चिडते आणि तेवढ्यात तृप्तीची नजर पुन्हा एकदा प्रीतीवर जाते आणि तिला आठवतं ही प्रीती कोण आहे. आणि तृप्ती म्हणते, आठवलं. पुन्हा एकदा ती जोरात ओरडते, त्यामुळे आलोक डोक्याला हात लावतो आणि प्रीती घाबरते. तृप्ती लगेच प्रीतीजवळ येते आणि म्हणते, एवढ्या वेळेचा विचार करतीये, तू कोण आहेस, तू कोण आहेस? आत्ता मला आठवलं, तू धोंड्याची प्रीती ना. हे ऐकून प्रीती आणि घरातील सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो की तृप्ती हे काय बोलतीये. आणि प्रीती चांगली शरमते. तृप्ती म्हणते, आत्ता मला आठवलंय, तू ना धोंड्याची प्रीती. अगं ते आपल्या सुभाषनगरमध्ये गल्ली नंबर 13 सगळ्यात शेवटचं तुटकं फुटकं ते अंधारातलं घर, ते तुमचं घर होतं ना. तो हे ऐकून प्रीतीला आश्चर्याचा धक्का बसतो. हिला सगळं कसं माहीत. सुलक्षणा, अंबिका हसू लागतात आणि तृप्ती म्हणते, अगं ओळखलं नाही का मला, मी तृप्ती. अगं तुझ्या बाजूलाच आमचं 2 मजल्याचं घर होतं ना, आणि खाली तृप्ती मेडिकल, माझ्या बाबांचं दुकान. आत्ता ओळखलं असशील.
प्रीती म्हणते, हो हो, ओळखलं ओळखलं. तृप्ती म्हणते, मला आठवतंय ना, लहानपणी तुझं सतत नाक गळायचं आणि सगळी गल्लीतली माणसं, ए शेंबडी प्रीती, शेंबडी प्रीती, शेंबडी प्रीती म्हणून तुला चिडवायचे. सगळेजण तृप्तीकडे पाहतच राहतात. प्रीती खूप शरमते. आलोक चिडलेला असतो आणि तृप्ती म्हणते, अगं तेव्हा तर तुझ्याकडे कुणी ढुंकून सुद्धा पाहत नव्हतं आणि आता डायरेक्ट सूर्यवंशींची सून. कसं जमवलं ग? कसं जमवलं? सांग ना सांग ना, कसं जमवलं? प्रीतीला खूप लाज वाटते. ती मान खाली घालते. चारुलता चिडून म्हणते, तृप्ती एक महत्त्वाचं काम आहे, एवढं मध्ये ठेवू नये. आणि तृप्ती हा ट्रे ठेवायला आतमध्ये निघून जाते. मग वैद्यबुवा भाग्यश्रीला म्हणतात, भाग्या, प्राजक्ताचं आवडलं असेल तर तिला बोलवून आण, जा बरं. भाग्या हो म्हणते आणि प्राजक्ताला बोलवायला आतमध्ये जाते. हे सगळं वातावरण आलोकला बिलकुल आवडत नसतं. आलोक स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि इकडे प्राजक्ता मस्त तयार झालेली असते, छान दिसत असते, पण तिच्या चेहऱ्यावर आनंद नसतो. ती खिडकीतून बाहेर पाहत असते. तेवढ्याच भाग्या तेथे येते आणि म्हणते, चला प्राजक्ता मॅडम, जीजू तुमची वाट पाहताय. तर प्राजक्ता चिडून म्हणते, त्यांना जीजू नको म्हणू. भाग्या विचारते, आता त्यांना जीजू नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? म्हणजे मी अजून त्यांना जीजू नाही म्हटली आहे, मी विचारच करत होते. पण जीजूच छान वाटतं ना, मी त्यांना जीजूच म्हणेल. प्राजक्ता म्हणते, अगं त्यांना नाही आवडत जीजू म्हटलेलं. भाग्या विचारते, का नाही आवडत? आता ते माझे जीजूच आहेत ना, मग जीजूच म्हणणार. तर भाग्याला प्राजक्ता समजावून सांगते, अजून आमचं लग्न झालं नाही आहे ना, त्यामुळे लग्नाआधी त्यांना जीजू म्हणणं नाही आवडत. एकदा का लग्न झालं मग तू त्यांना जीजू म्हण. तर भाग्य म्हणते, वा ग वा, लग्नाआधीच नवऱ्याची एवढी काळजी. म्हणजे ते तुला काय म्हणतात, त्यांना आवडतं की नाही, ते काय विचार करतात, या सगळ्या गोष्टींची किती काळजी आहे तुला. प्राजक्ता चिडून म्हणते, भाग्य बस झालं, उगच मला चिडू नकोस. आणि भाग्य विचारते, वा ग वा, काय झालं, लाजतेस का? आणि लगेच भाग्या ही प्राजक्ताला वळवते आणि म्हणते, प्राजक्ता लाडूबाई, एवढं लाजायची काय गरज आहे? आणि टेन्शन घेऊ नकोस. मला माहिती आहे या क्षणी तुला काय वाटतंय, परंतु आलोक खरंच खूप चांगला मुलगा आहे, तू टेन्शन घेऊ नको. कुटुंबसुद्धा चांगलं आहे, श्रीमंत आहे, प्रेम करणारी समजून घेणारी माणसं आहेत, तुझं सगळं चांगलं होईल, टेन्शन घेऊ नको. आणि चल बाहेर वाट पाहताय, बोलवलंय तुला, असं म्हणून भाग्यात जोरात ओरडते, आलोक जीजू तुमच्या नवरीला घेऊन येते बरं का मी. हे ऐकून प्राजक्ता आणखीनच चिडते आणि म्हणते, हे नवरी बिवरी म्हणू नकोस बरं मला. भाग्यात चिडून विचारते, काय सुरू आहे तुझं? जीजू म्हणू नको, नवरी म्हणू नको. प्राजक्ता तिला डोळे दाखवते. भाग्या म्हणते, ओके बाई, काही बोलणार नाही, चल तू आता. आणि या दोघी आपल्या नेहमीच्या स्टाईलने मस्त हात मिळवतात. मग भाग्या तिची नजर काढते आणि म्हणते, खूप सुंदर दिसतेस, चल बाहेर. आणि मग थोड्याच वेळास भाग्या ही प्राजक्ताला घेऊन बाहेर येते. प्राजक्ता अतिशय सुंदर दिसत असते आणि सगळेजण प्राजक्ताकडे एकटक पाहतच राहतात. आलोकसुद्धा प्राजक्ताकडे पाहतच राहतो आणि सुलक्षणा, सगुणा, अंबिका सगळ्या खूप खुश होतात. प्रीतीचा मात्र जळफळाट होतो. आणि सुलक्षणा म्हणते, प्राजक्ता खरंच तू खूप सुंदर दिसतीयेस. आणि आलोक हा प्राजक्ताकडे एकटक पाहतच राहतो. भाग्या ही प्राजक्ताला थोडं पुढं घेऊन येते आणि आलोक चक्क आपल्या जागेवरून उठून प्राजक्ताच्या समोर येऊन उभा राहतो. प्राजक्ता खूप घाबरते. सुलक्षणा, अंबिका, संपूर्ण सूर्यवंशी कुटुंब घाबरतं की आता आलोक काय करणार, कारण त्यांना आलोकची हिस्ट्री माहिती आहे, प्राजक्ता दिसला आलोक काय करतो ते. तर तृप्ती आणि भाग्यश्री मात्र खुश होतात. त्यांना असं वाटतं की प्राजक्ता सुंदर दिसतीये म्हणून आलोक तिच्यासमोर येऊन उभा राहिला आहे. प्राजक्ता आलोककडे पाहते. प्राजक्ता खूप घाबरलेली असते. प्राजक्ता आणि आलोक दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात. सुलक्षणाला भीती वाटते की आता आलोक असं काहीतरी करणार ज्यामुळे सगळं फिसकटणार. त्यामुळे सुलक्षणा लगेच या दोघांच्या समोर येते, दोघांच्या मध्ये येऊन उभी राहते आणि म्हणते, आलोक. परंतु त्याच वेळेस आलोक आपले डोळे बंद करतो. डोळे उघडतो तर त्याला प्राजक्ताच्या जागी चक्क आरव दिसतो. आणि आरव म्हणतो, दादा मला माहिती आहे, कधी कधी सत्य बोलणं, खरं बोलणं खूप अवघड असतं, पण आता तुला वाटतंय ना की तुझी ही भित्री भागूबाई म्हणजे प्राजक्ता खूप सुंदर दिसतीये, मग कॉम्प्लिमेंट दिलं तरी चालेल, तिला छान वाटेल. कारण आजपर्यंत तू तिच्यावर चिडतोस, आरडतोस, ओरडतोस, तेव्हा ती घाबरते. आणि आज ती एवढी सुंदर दिसतीये तर तू तिला कॉम्प्लिमेंट दिलं तर तिच्या चेहऱ्यावर छान स्माईल येईल. आज तिच्यासाठी स्पेशल दिवस आहे तर ती खुश होईल. दे दे तिला कॉम्प्लिमेंट दे आणि तिला सांग
की तू खूप सुंदर दिसतीयेस. आणि लगेच आलोक हा सगळ्यांसमोर प्राजक्ताला म्हणतो, सुंदर, अतिशय सुंदर. हे ऐकून प्राजक्ता आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. भाग्या आणि बाकीचे सगळे, तृप्ती वगैरे खूप खुश होतात. त्यांना समजतं की आलोक प्राजक्तावर फिदा झालाय. पण आलोक लगेच शब्द बदलतो, अतिशय सुंदर घर आहे तुमचं, खूप छान घर आहे तुमचं. सगळ्यांना समजतं याने जाणून बुजून असं केलंय. आणि मग प्राजक्ता म्हणते, थँक्यू आलोक सर, तुम्हाला आमचं घर आवडलं याचा आनंद झाला. पण आमचं घर सुंदर आहे ते फक्त मामीमुळे. मामीने स्वतःच्या पोटच्या मुलाप्रमाणे या घराला जपलंय. मामी खुश होते, वैद्यबुवांनाही आनंद होतो. आणि मग सुलक्षणा म्हणते, प्राजक्ता खरंच तू आज खूप खूप सुंदर दिसतीयेस, चल बस माझ्याबरोबर. असं म्हणून सुलक्षणा प्राजक्ताला आपल्याबरोबर बसवते. आलोक उभा असतो. वैद्यबुवा म्हणतात, आलोकराव तुम्ही बसा ना. आलोक म्हणतो, नाही नाही, मी उभाच ठीक आहे. आणि तेवढ्यात गुरुजी घरी पोहोचतात. वैद्यबुवा गुरुजींबरोबर या आता साखरपुड्याच्या सगळ्या पूजेची तयारी सुरू करतात. आलोक हा इकडे तिकडे पाहतो. तृप्ती प्रीतीजवळ जाते आणि विचारते, हे सांग ना, आपल्या गल्लीत असताना तुझ्याकडे कुत्रंसुद्धा ढुंकून पाहत नव्हतं आणि एवढा मोठा सूर्यवंशींचा मुलगा कशाला गळायला लावला? सांग ना सांग ना, अरे काय एवढं सांग ना. पण प्रीतीला काय बोलावं ते कळतच नाही. प्रीती गप्प बसते. आणि इकडे अंबिका ही भाग्यश्रीला म्हणते, खरंच प्राजक्ता आज खूप सुंदर दिसतीये, तिला कुणी तयार केलंय? भाग्य सांगते, आमचं असंच आहे, मी तिला तयार करते आणि ती मला तयार करते. हे ऐकून अंबिका खुश होते आणि म्हणते, खरंच खूप छान, बहिणींचं नातं असंच असायला पाहिजे. आणि तसं तू सुद्धा खूप सुंदर दिसतेय बरं. भाग्या खुश होऊन थँक्यू म्हणते. मग आलोक हा इकडे तिकडे पाहतो, त्याला काही करमत नाही. आणि आलोक हा घराबाहेर जातो. प्राजक्ता हे पाहते. आलोक हा तेथे येतो जेथे वैद्यबुवांचा दवाखाना आहे. आणि आलोक हा दवाखाना पाहतो. तेथे वेगवेगळे कबड असतात, त्यात वैद्यबुवांचं सगळं सामान ठेवलेलं असतं, जडीबुटी, त्यांची औषधं, गोळ्या, हे सगळं ठेवलेलं असतं. आलोक ते पाहत असतो. आणि त्याच वेळेस त्याला डॉक्टर चंद्रशेखर वैद्य, BAMS, MD हे सगळं दिसतं. आणि तो ही त्यांची नेमप्लेट पाहत असतो. तेवढ्यात प्राजक्ता बाहेर येते. मग आलोक त्यांची डायरी वाचत असतो. प्राजक्ता हे सगळं पाहते. आणि तेवढ्यात प्राजक्ताला दिसतं की आलोकच्या मागे एक औषधाची बरणी आहे, ज्याचं लाल रंगाचं झाकण आहे. त्यामुळे प्राजक्ता खूप घाबरते की जर आलोकला हा लाल रंग दिसला तर आलोक खूप चिडेल. आणि तेवढ्यात आलोक प्राजक्ताकडे पाहतो. प्राजक्ता आपल्या मागे पाहतीये हे त्याला कळतं. मग तो मागे पाहतो आणि या लाल रंगाचे झाकणाची बरणी पाहून तो खूप चिडतो. ही बरणी तो हातात उचलतो आणि प्राजक्तावर चिडून म्हणतो, तू हे जाणून बुजून केलंस ना, मला राग यावा म्हणून केलंस ना. प्राजक्ता, आय हेट यू, असं म्हणून तो जोरात ही बरणी फोडून टाकतो. हा आरडाओरडा ऐकून वैद्यबुवा, भाग्या सगळे तेथे येतात. आणि मग हा आलोक धिंगाणा सुरू करतो. खुर्ची तोडतो, टेबल तोडतो, सगळी औषधं फेकून देतो. भाग्या आणि वैद्यबुवा हे सगळं पाहतात. त्यांना जबर धक्का बसतो आणि प्राजक्ता खूप घाबरलेली असते. आलोक आरडाओरडा करत असतो, सगळं काही तोडफोड करत असतो. आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, पाठ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता, मजा आली. आलोकचं हे नवीन रूप पाहून भारी वाटतंय. प्राजक्ता आणि आलोकची लग्नानंतरची केमिस्ट्री खरंच भारी असेल यात शंका नाही. पाठ राखीन मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आलोकने हे जे काही धिंगाणा घातलाय ते सगळं प्राजक्ताचं स्वप्न असेल, तिचा भास असेल. आलोकने असं काहीही केलेलं नसणार. आणि मग त्यानंतर साखरपुड्याच्या विधींना सुरुवात होईल. गुरुजी आलेले असतील आणि गुरुजी सांगतील की पूजेची थाळी आणा. आलोक आणि प्राजक्ता एकमेकांच्या जवळ उभे असतील. तृप्ती ही पूजेची थाळी घेऊन येईल, पण नेहमीप्रमाणे ती वेंधळेपणा करणार. आणि हा वेंधळेपणा करायच्या नादात तिचा पाय अडखळणार आणि ही जी अंगठी असेल, फुलं असतील, हे सगळं हवेत उडणार. आणि ही अंगठी बरोबर आलोकच्या हातात जाऊन पडेल. प्राजक्ता घाबरून दचकून पडत असेल. आलोक तिला पकडणार आणि अनायासे न समजता आलोक चक्क प्राजक्ताच्या हातात साखरपुड्याची अंगठी घालणार. आणि त्यानंतर सगळेजण जोरदार टाळ्या वाजत असतील. म्हणजे आलोकला न कळताच त्याने प्राजक्ताला एंगेजमेंट रिंग घातलेली असेल आणि या दोघांचा साखरपुडा झालेला असणार.
त्यामुळे सगळे खूप खुश होतील. तसं पण सुलक्षणाने आधीच सांगितलं आहे की प्राजक्ता आलोकच्या बोटात अंगठी घालणार नाही, कारण आमच्याकडे तशी पद्धत नाही आहे. फक्त आलोकनेच प्राजक्ताच्या बोटात अंगठी घातली आहे. आता या दोघांचा साखरपुडा तर या पद्धतीने उरकला आहे. आता लग्न कोणत्या पद्धतीने होणार, आलोक हा लग्नासाठी कसा तयार होईल, हे पाहणं इंटरेस्टिंग असेल. खरंच मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा बदललेला शांत असलेला आलोक आवडतोय ना? तुम्ही सुद्धा आलोक आणि प्राजक्ता या दोघांच्या लग्नासाठी एक्सायटेड आहे ना? कारण साखरपुडा तर पार पडला, पण लग्नात आलोकला सांगावं लागेल की तुला प्राजक्ताशी लग्न करायचंय. मग काय होईल हे पाहायला मजा येईल. तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि पाठ राखीन या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.